विषय लोकांचं चोर पकडले गेले पाहिजे आणि परत चोऱ्या होऊ नये त्यासाठी काय उपाययोजना पहिला मुद्दा त्यांनी जो मांडला आहे, चोर का पकडले जात नाही त्याचा छेद पाहायला लावला पाहिजे, ती उपाययोजना करायची त्या शेतकऱ्याच्या पद्धतीने बघते. पहिला विषय असा आहे की चोर का पकडले जात नाही हा गांभीर्यपूर्ण आणि गंभीर विषय सगळ्यांनी सांगून नंतर एकदम उत्तर देतो. नाही आता सगळ्यांनी आपण कवरेज चर्चा केली. बोला बोला हां बोला सगळे आपण बोला. किती वेळ जरी चर्चा केली भावना एक विषय दोनच आहेत ना, मुद्दे दोनच आहेत. बघा, एक सांगतोय प्रत्येकांचं काय ते सांगा नंतर बोलतो मी. काही चर्चा नाही. साहेब ऐका त्यापेक्षा वेगळं बोलण्यात आपलं दोनच मुद्दे आता नानांनी सांगितले. तेच अजून काही जणांचे हा याच्यात उपाययोजनेसाठी आम्ही बोलू बा, तुम्हाला काय सहकार्य आमच्याकडून पाहिजे, सगळ्या गावकऱ्यांचं तुम्हाला बोलायचं झालं. आमची मदत हवी आहे, तुमची आम्हाला काय हवी गावकऱ्यांचं सगळ्यांचं बोलणं झालं तर मी बोलतो. मी बोलण्याच्या अवर साहेब बोलतो. काय चर्चा नाही. सगळ्यांचं गावकऱ्यांचं काय काय म्हणणं सगळ्यांचं ऐका साहेब. पण असं नाही ना का केबल चोरी काही केबल कट केली आणि त्याचं मार्केटिंग लगेच पुढे विकत नाही. ते केबल चोरतात, नंतर ते सोलतात आणि नंतर त्याची विल्हेवाट लावतात. तोपर्यंत 2-3 दिवस जाते, एका रात्रीत पूर्ण हे प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं पोलीस तपासाला तुम्हाला टाईम पण असतो मध्ये. आणि आम्ही आता त्या दिवशी केबल चोरी केली, तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी बाईट दिली तर मगाशीच वाणी साहेब म्हणले आम्हाला की ज्यांची केबल चोरी गेली नाही त्यांनी पण किंवा बाईट दिली. तर तुम्ही प्रत्यक्षात आता आम्ही 2-3 जण होतो त्या दिवशी बाईट दिलेली. आमच्या स्वतःची केबल आहे, तुम्हाला वाटलं तर केबलची बिल आणून दाखवतो आम्ही टाकलेत का नाही. अशी कितीतरी वेळा केबली चोरी गेल्यात आणि कितीतरी वेळा टाकल्यात. आता म्हणजे आमचे शिवाजी पाटलांनी आताच सांगितले की शेतकऱ्यांच्या अक्षरशः घशाशी आलेले आहे. आर्थिक संकट हे फार मोठं आहे. त्या दिवशी मोदी साहेबांनी सांगितले जाईल की काय झाले आणि मग तुम्हीच विचार करा का शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याच्यातून. विषय काय होतं, बाईट द्यायचा जो विषय तुमच्याकडून जे आता मध्ये मागाशी कोणतरी सांगितलं, वाणी साहेब बोलले की बा ज्याची केबल नाही गेली तो पण बाईट देतोय. हे तुमचा प्रश्न आहे. त्याला उत्तर असं आहे की प्रत्येक ऐका 2 मिनिटं वाणी साहेब ह्या प्रश्नाला मी उत्तर देतो. बाईट देण्याबद्दल कोणालाही काही बोललेलं नाही. त्यांचं म्हणणं बोलू दे त्यांना. ऐका मागाशी तुम्ही यायच्या आधी वाणी साहेबांनी आम्हाला हा प्रश्न सांगितला. नाही, माझं म्हणणं असं ऐका, मी माझं म्हणणं सांगतो. माझं म्हणणं असं होतं की ज्यांच्या केबल चोरी गेल्या नाहीत त्यांनी सुद्धा बाईट दिलेले आहे. म्हणजे तिथे जे परवा जण बोलले ते टोपीवाले शिवाजीराव कोण अनेक जण जे होते ना त्यांच्या केबल गेल्या नव्हत्या. 2 मिनिटं साहेब, आता मी त्याचं उत्तर देतो. शब्द थांबवतो. माझं बॉक्स अजून तिथे माझी केबल आपण आता वैयक्तिक बसलेलो नाही, आपण आता जनरली बसलोय. आता माझी केबल गेली नाही, परंतु मी मोटर चालू करायला धरणावर आलो आणि माझ्या सहकार्यांच्या 4 जणांच्या केबल गेल्यात अवेलेबल. तुम्ही तिथं उपस्थित आहे, पंचनामा करायला आले. त्यावेळेला तुम्हाला बाईट वाणी साहेब उपस्थित असताना शेतकऱ्यांची समस्या मांडायला सांगितली. प्रत्येकाला बोलता येत नाही, बरोबर आहे. जो शेतकरी आहे माझ्या धरणावर मोटर आहे, उद्या माझी जाणार आहे. म्हणून ज्या वेळेला विचारली जाते शेतकऱ्यांची समस्या, माझी भावना ज्यावेळेला विचारली याच्या उपाययोजना काय करायची किंवा शेतकऱ्याची व्यथा मांडतोय त्यावेळेला कोणतरी मांडतोय. परवाच्या दिवशी जेव्हा बरका साहेब तुमचं केबल गेल्याशिवाय बोला असं म्हणलंय का आम्ही? विषय असा आहे विषय असा आहे मोटर एकाच्या नावाने 4 भागीदार आहेत. बरं, त्यावेळेस बोलणारे सगळे येणार आहेत ना. ज्यावेळेस 4 भागीदार त्यावेळेस सगळे येणार आहेत. असं काही नाही का बा ज्याची गेली त्यांनीच उभं राहिलं पाहिजे. गावचा विषय, गावच्या सगळ्या लोकांनी इथे उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्याचा पुढाकार सगळ्यांनी घेतला पाहिजे. हा गावाचा विषय. गाव जागायचा असेल तर एकाने पुढे येऊन दोघांनी उपयोग नाही साहेब. आणि माझं तर असं मत आहे साहेब, सगळ्यात जर चोऱ्यांचे तपास लागतात याचं लागत नाही, याचा अर्थ कुठंतरी आपल्या गावात किंवा आपल्या परिसरातच छुपेरुस्तपणा चालू आहे. माझं असं म्हणणं आहे का याला गावाने किंवा तुम्ही पोलीस स्टेशन मार्फत तसं काही ठिकाणी इनाम लावला जातो. जर समजा त्या व्यक्तीसाठी जर इनाम लावला तर तेच चोरातलेच काही जण तयार होतील का बुवा हे हा असा माणूस येतो तसा माणूस आहे. काही जण काय म्हणतात, आता काही चर्चा अशी लोकांची आहे का सगळ्यांना सगळं माहिती आहे पण कुणी बोलत नाही. जर असं काही जर पर्याय केला, त्याला इनाम लावला किंवा काय बुवा 5-50 हजार रुपये पकडणारा देऊ किंवा काय असं जर काही केलं तर त्याला थोडा मार्ग निघू शकतो. किंवा मग CCTVचा पर्याय आहे किंवा राखणदारचा पर्याय आहे, काहीतरी केलं पाहिजे. आता आमचं तर असं मत आहे पोलीस स्टेशनने याच्यात चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन कुठंतरी न्याय द्यावा आमच्या शेतकऱ्यांना, असं आमचं प्रामाणिक मत आहे. अहो पोलीस ते चोरांचे इतकं धाडस झाले वाणी साहेब. आदल्या दिवशी इथं सगळ्या केबली चोरीला गेल्या.
दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन किंवा साहेबांपर्यंत ही सगळी बातमी गेली आणि त्याच रात्री परत तिकीटच्या केले गेले. म्हणजे माहिती होऊन सुद्धा किंवा ह्या गोष्टी त्यांच्या कानावरती गेल्या असतील का नसतील गेल्या की बाबा इकडे चोरी झाली आदल्या दिवशी, त्याचा प्रसार माध्यम किंवा पोलिसांपर्यंत ही बातमी गेलेली आहे, तरी पण त्याच दिवशी रात्रीची चोरी परत पलीकडे होते. म्हणजे इतके त्यांची डेअरिंग वाढलेली आहे ना. पोलिसांची दहशत राहिली नाही असं एक का चोर पोलिसांना अजिबात घाबरत नाही, म्हणजे खाक्यावरतीचा दरारा पाहिजे, दरारा राहिलेलं नाही. दरारा पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांचं काहीच म्हणणं नाही का पोलीस सगळं माहिती आहे. म्हणजे जे चर्चा झाली ते सांगतात. जे आमची चर्चा झाली ते शेतकरी चर्चा आहे ती. म्हणजे आता गोड गैरसमज नाही, आहे. तसं नाही. मी नाही म्हणत आहे. पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पोलिसांना जर माहित असलं असतं तर आतापर्यंत ही वेळच आली नसती. नाही, तर असं. दुसरी गोष्ट, पोलीस एकटा 1000 लोक जर आणून इथं थांबवलं तरी एकटं काय करू शकत नाही पोलीस. गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. पहिले सांगतो, यांनी म्हणले आता ते सांगतो की बातमी प्रसारित झाली, पण चोरी करणारे मोबाईलच वापरत नसतील तर काय प्रसारित होऊन काय फायदा त्यांना? मोबाईल माणूस नाही तुमचा गैरसमज आहे ते, गैरसमज आहे ते. बघा, हे आहे ना, हे बाहेरचं कोणाचं काम नाही. ते का ओतूर, आळेपाटा किंवा पारनेर, संगमनेर, सोलापूरवरनं येऊन चोरी करणारे नाहीत. हे इथलेच आहेत लोक, आजूबाजूचे. पण म्हणजे जवळचं जरी आपण म्हटलं पण तरी मला पण त्याची सांगा, डेअरिंग आहे ना. कोणीही डायरेक्ट येऊन रात्री चोरी कसं करेल? दिवसा तो फिरणार बघणार, पण प्रत्येक शेतकऱ्यांचं काम आहे, तो अनोळखी आहे, आपल्या गावातला नाही. त्याला कोणी हटकले का हो तुम्ही? हा संशयित फिरता म्हणून पोलीस पाटलाकडे फोटो पाठवले का हो तुम्ही? कुठल्या हा संशयित फिरतोय गावात किंवा आजूबाजूला फिरतोय, कोणी सांगितलं का पोलिसांना फोन करून? पोलिसांचं कर्तव्य आहे, ठीक आहे, तुमचं चोरी झाले, तुमचं चोरीचं छडा लावणं आमचं कर्तव्य आहे, पण तेवढंच कर्तव्य तुमचं पण आहे की तुम्ही सहकार्य करणं 100%. आता गावात किती लोक फिरतात? एकाने तर सांगितलं का हा बाबा संशयित फिरतो आमच्या गावात? सांगा तुम्ही. हे पहा, मी तुमच्यावर ढकलत नाही. ही सध्या मानसिकता आहे की पोलिसांनीच करायला पाहिजे. ठीक आहे, आम्ही करू. पकडा येतात लोक. हा बघा, मच्छी पकडायला मच्छीमारी सगळं बंद करून टाकायचं. जोपर्यंत चोर सापडेल तोपर्यंत मच्छीमारी. ठीक आहे ना. हे आता आपण बघा, आपण उपाययोजना करण्यासाठी बघा, उपाययोजना करण्यासाठी भविष्यात अशा कुठल्याही प्रकारचे चोरी होऊ नये यासाठी आपण इथं नवीन लावतो. प्रत्येकांनी आपल्या मोटरीपाशी, आपल्या शेतात, आपल्या गावात, आपल्या परिसरात कोण संशयित फिरतंय बाबा ही माहिती घ्या ना तुम्ही. आम्ही तर घेतोच. आम्ही उपाययोजना सुरू केल्या आहे ऑलरेडी. कॅमेरे बसवणार आहेत, साफसफाई केलेली आहे, रात्रंदिवस आमचे लोक फिरत आहेत. काल रात्री ड्रोन पण फिरवला आपण, बरोबर ना? मच्छीमार साहेब रात्रीचं जाळ टाकायला येत आहेत. याचा अर्थ त्यांची मच्छीमारी डायरेक्ट बंद केली तर ते सुद्धा मदत करू शकतात का? जाळं टाकायला मच्छीमार आहे, गावचे मच्छीमार आहे आणि जे पकडायला येतात ना ते घेऊन मच्छीमार त्यांनी मदत करायची, बरोबर का नाही? तिथल्या मच्छीमारांना जर बंदी केली तर बाहेरचे मच्छीमारी सुद्धा बंद करावं लागेल आपल्याला. आणि ऑटोमॅटिक चोराचा तपास आहे. नारायणगाव किती लोक येतात? नारायणगाव येतात, लांबून येतात, अनोळखी लोक येतात तिथे. मच्छीमार साहेब रात्रीची जाळी पापस राहतात, याचा अर्थ त्यांना पुन्हा कोणती असणार आहे ना. ते सांगतो. एक तर हे गचपणीचा रस्ता आहे, म्हणजे आतमध्ये येऊ शकत नाही. न्यायचं असेल ते त्या होडीमध्ये घालतील, दुसरीकडे घेतील. होडीवाले सगळ्यांचे लिस्ट घेऊन आम्ही चालय. ओतूर काय ओझर बिजर त्या परिसरात, उमरेजोडे त्या परिसरात जेवढे होडीवाले आहेत सगळ्यांची नावं घेऊन त्यांना बोलून घेणार आहे. असं काय नाही आमचा तपास थांबलंय किंवा फक्त नुसता उपाययोजना केल्या आणि मागचा तपास करत नाही असं नाही आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत. आमच्या प्रयत्नाला यश येवो हीच अपेक्षा आहे. पण प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येक शेतकऱ्यांची जबाबदारी की संशयित कोण फिरते, बाबा हा दिसला होता, तो दिसला होता. काय होते, आपल्या गावची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त मजुरी त्याच्यामुळे मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या शेतात जे मजूर आहेत ते किती वर्षापासून आहेत? भरपूर वर्ष आणि आता नवीन लोक ते करतील का? तुम्ही सांगा मला. ते नाही करणार, पण आता नवीन आणि पण भरपूर आहेत. नवीन आलेल्यांची माहिती त्याच्यामुळे कळतच नाही काही. गावातला ग्रुप आहे ना. एनपीओले लोक इथे येऊन जर केबल चोरी काय होते, मजुरी करायला आलेला माणूस भेटणार नाही. ही जी चोरी आहे, केबल चोरी जो करतोय हा हुशार, अतिशय सराई. कामच करत नाही.
काम करायची गरजच गरजच नाही नाही. तो सोन्या काम जरा फुकट मिळतं, तो कशाला काम करणार? मधुकार करणार नाही. काम नाही हुशार, त्याला मार्केटिंग या सगळ्या गोष्टी त्याला सगळं ऑलरेडी मोटर तुमची चालू असते लाईट चालू असते त्याला हे अडाणी माणसाचं काम करणार नाही. अडाणी माणसाचं काम. ज्याला माहित आहे तेच करणार. त्यामुळं साहेब, तुम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही परवा दिवशी काल प्रत्येक ठिकाणी कुठं बाबा केबल सोडले असतील किंवा जाळले असतील ते सुद्धा पाहिलं आहे. आता प्रत्येक क्षेत्रात जाणं शक्य आहे का आम्हाला? तुमचं बी काम आहे साहेब, इथं काहीतरी संशय दिसतंय बाबा. नाही ना, सोडलेलं इथं सांगितलं साहेब तुम्हाला. आता दाखवे ना. साहेब, ते जे विकले जातं दुकानामध्ये, इलेक्ट्रिक दुकानामध्ये विकले जातं, त्या दुकानांमध्ये तुम्ही त्यांना पण हे केलं पाहिजे. इलेक्ट्रिक लोकल दुकानात कुठेही विकलेले नाही. सगळ्या दुकानात चौकशी केली आम्ही, स्वतः जाऊन पाहून आलो. भांगारात जातोय तो, एक तर चाकण नाही तर संगमनेर लांब जाते. इथं विकणार नाही. इथं प्रत्येक ऐका सांगतो तुम्हाला. इथं जर ते दुकानात जर दिसलं लगेच दुसरा सांगतो, यांच्या दुकानात दिसलं म्हणून हा सांगतो लगेच साहेब यांच्या दुकानात आहे म्हणून. त्यांच्या दुकानात दिसलं तो सांगतो. त्यामुळे इथं जवळ कुठेही विकलेले नाहीत. आम्ही प्रत्येक दुकानात काल 2 दिवस झाला आम्ही पाहतो. नाही सर, तुमच्या डिपार्टमेंटने त्याच्यामध्ये बातमी करून ऑल ओव्हर म्हणजे सगळ्या याच्यामध्ये राज्यामध्ये ज्या ज्या इलेक्ट्रिक दुकानामध्ये कोणीही एखादा भंगारवाला तांब्याची तार विकायला आली तर त्याच्याकडनं ती विकत घेऊ नये अशी एक बातमी केली पाहिजे, तर त्याचं थोडंसं प्रसार होईल. साईडचा माल घेऊ नये हे कायद्याचं आहे. आहे पण तरी पण ऐका थोडंसं काहीतरी सारख्या ठिकाणी किंवा एखादा आढळ त्याच्यावर ठोक सरपंच माझं स्पष्ट मत आहे, सगळे मच्छीमार जे आहेत सगळे एकत्र करायला पाहिजे. करून तुम्ही जे काय त्याच्यावर सगळे एकत्र करून ठीक आहे. त्याचं काही सरपंच गावातले जे मच्छीमार आहेत त्यांना पहिले हे केलं पाहिजे. ते चोऱ्या करणार नाही. नाही 100% सांगतो. नाही नाही सापडून ते दिले. बाहेरचे जे लोक येत आहेत त्यांना 100% प्रतिबंध करा. इथे नाही, त्यांना तर ते बंदोबस्त करू. मच्छी मारायचीच नाही ती. बरोबर हे काय सगळे implement करते, आहे. दिवसभर येते जाळ्यात टाकते, मध्यरात्री ज्यावेळी जाते त्यावेळी करू शकते. इथल्या लोकांची तरी लिस्ट आहे का? इथल्या लोकांची तरी आपल्याकडे लिस्ट आहे का? पुढे लिस्ट नाही साहेब, तेच आपण मदत करू लिस्ट शकतो. करा, गोळा बाकीचे करा, जाळपास किती येतात ना, मच्छीमार गावचे. ते काय सापडून म्हणतो, देतात. मुळात मच्छीमारीच बंद करा. ठराविक काळ आपला आश्वास लागत पाहिजे. बरोबर आहे. ऑटोमॅटिक ते सापडून देतील. ते सापडून देतील. यांचा धंदा बंद झाला ते लक्ष ठेवा. इथले मच्छीमार बोलते होते. पप्पू म्हणतो हे बरोबर आहे. जोपर्यंत चोर सापडत नाही तोपर्यंत मच्छीमारी बंद. पण तिकडे शेतावर सगळी बंद. ऐका ना, पुढला तरी एकदा जरी सापडला ना automatic तोच करतोय ना. एक सापडलं का सगळं होणार. मग तुम्ही जर आता नाही तुम्ही काय म्हणताय तिकडची चोरली ना रोडच्या मुद्दा काय होतो, एका ठिकाणी एक भेटेल 2 भेटली तर एकदम माल मोठा भेटतो ना. पुढे तरी आपल्याला प्रतिबंध केला तर काहीतरी मार्ग निघेल. केबल चोरी करणारे वाले तेच आहेत. ते इथं तिथं जागामध्ये काही दुसरी म्हणजे नाही. त्यांचा त्याच्यामध्ये हातखंड आहे केबल चोरी करण्यामध्ये. तो सगळीकडे ते करतो. ते काय असे प्रत्येक वेळेला वेगवेगळे चोरी करतात असं नाही. सकाळी फोन केला. आपल्या तिथे बुडीचे बागा पडली आखी केबल आमची सोडून केबल चोरी करणे हा त्यांचा व्यवसाय झाला. लागाच्या घाटामध्ये सोडलेल्या केबल म्हणजे प्लास्टिक सापडलं. प्लास्टिक सापडलं म्हणजे याचा अर्थ ते पलीकडची म्हणजे साहेबांनी तो मुद्दा मांडला मग अशी पलीकडचा मला सांगा, संगमनेर किंवा घाटातला पलीकडचा किंवा इकडच्या घाटातला पुढे घाटातला डायरेक्ट येऊन तुमचं चोरी करू शकत नाही. का बरं? दिवसभर स्थानिक त्याला कोणतरी असतं ना. अगोदर आज रेकी केल्यानंतर की संध्याकाळी चोरी करणार नाही. तो 2 दिवसांनी 3 पाहणी करू, दिवसांनी पाहणी करू. बरोबर तो हेरणार बघणार सगळं करणार. लाईट सगळं बंद करणार किंवा काय त्याची जी सिस्टीम असते त्या पद्धतीने करणार तो काम कर. मूळ विषय चोर सापडत नाही. साहेब 2 ते 3 वेळा असं झालंय की गावामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या दिवशी पण चोरी झालेले आहे. तुमचं 2-3 पोलीस स्टेशन त्यांचं एक संस्था एकत्रित केलं. चालू आहे. तो विषय सांगायला पाहिजे. बाहेरच्या तालुक्यातले लोक ज्यावेळेला येतात मिळतील आरोपी, कारण तो आपल्या हद्दीत नाही. मी काय म्हटलं जुन्नर आणि युएसकडनं बोलवा म्हणजे व्याप्ती त्याची जी आहे. जुन्नर, ओतूर आणि नारायणगाव तिन्ही पोलीस स्टेशन झाले. लवकरात लवकर सर पोलीस स्टेशन मिळणार.